विद्यार्थी मित्र हो, आज आपण आपल्या इयत्ता 8वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 सुरांची जादूगिरी अभ्यासणार आहोत. संपूर्ण पाठाचे शब्दार्थांसह सोप्या भाषेत स्पष्टीकरण या पाठामध्ये मी दिलेले आहे. चला तर मग आपण ही सुरांची जादूगिरी नेमकी काय आहे ते आपण अभ्यासूया. सर्वप्रथम सुरांची जादूगिरी या पाठाच्या लेखकांचा आपण परिचय करून घेऊ. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर द.ता. भोसले. त्यांचा जन्म 1935चा आहे. प्रसिद्ध लेखक व अभ्यासू वक्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी विविध वाङ्मय प्रकारांमध्ये लेखन केलेलं आहे. कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा वाङ्मय प्रकारांमध्ये त्यांनी पुष्कळ लेखन केलेलं आहे आणि हे सगळं लेखन प्रसिद्ध आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, शेतमजूर, ग्रामीण संस्कृती, तेथील समस्या, ताणतणाव, शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांनी आपल्या कथांमधून मांडलेले आहेत. त्याचबरोबर ग्रामजीवनातील सौंदर्य, माणसातील जिव्हाळा, निसर्ग या गोष्टी टिपणारे ललित लेखनही त्यांनी केलेलं आहे. इथे फुलांना मरण जन्मता, त्याचबरोबर खसखशीचा मळा, जन्म, पाऊस हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. या कथासंग्रहांची मुखपृष्ठ तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत आणि ग्रंथालयामध्ये जर तुम्हाला यापैकी कोणताही कथासंग्रह वाचायला मिळाला तर नक्की तो वाचा, कारण हे सगळे कथासंग्रह वाचनीय असे आहेत. परिघावरची माणसं, पार आणि शिवार ही त्यांची ललित लेखनाची पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत. समीक्षा आणि संवाद, साहित्य, आस्वाद आणि अनुभव ही त्यांची समीक्षात्मक पुस्तके आणि त्याचबरोबर शिक्षणातील अधिक उणे, संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरचा दिवा ही अन्य पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे बहिरूरतन तमानी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. यांसारख्या एकूण 52हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे एक प्रसिद्ध लेखक आहेत आणि विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे. आता आपण सुरांची जादूगिरी या पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊया. या पाठाचा थोडक्यात आशय आपल्याला जर समजून घेता आला तर संपूर्ण पाठ सुद्धा आपल्याला समजण्यास सोपा जाईल. ग्रामजीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज. आता गाव आणि त्या गावातलं संपूर्ण जे जनजीवन आहे, तर या जनजीवनामधला एक अविभाज्य घटक जर कोणता असेल तर या संपूर्ण जनजीवनाशी एकरूप झालेले तिथले विविध प्रकारचे आवाज. आता तेथील निसर्ग सानिध्यामुळे अर्थातच गावाला निसर्गाचं एक सुंदर असं वरदान लाभलेलं असतं आणि त्यामुळं या निसर्ग सानिध्यामुळं निसर्गातील पशुपक्षी, झाडे, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे जगण्यात आनंद निर्माण करत असतात. आणि ह्या सगळ्यांचे आवाज जे असतात तर ते ह्या ग्रामजीवनाशी एवढे एकरूप झालेले असतात की हे आवाज नसतील तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चुकल्यासारखं वाटेल. असं त्या ठिकाणी हे आवाज सगळे या ग्रामजीवनाशी एकरूप झालेले असतात. अशा विविध आवाजांचे सुंदर वर्णन या पाठात लेखकानं केलेले आहे. आणि ह्या ग्रामीण जनजीवनामध्ये हे विविध प्रकारचे जे सूर मिसळलेले आहेत, तर कोणत्या प्रकारचे हे सूर असतात? पशुपक्ष्यांचे असतील, विविध प्रकारचे कामं करताना येणारे आवाज असतील, या सगळ्यांचं अतिशय रम्य असं वर्णन जे आहे तर ते लेखकांनी या पाठामध्ये आपल्याला करून दिलेलं आहे. आणि प्रस्तुत पाठ हा चावडीवरचा दिवा या त्यांच्या ललित लेखसंग्रहातून घेतला आहे. इथे चावडीवरचा दिवा हे डॉक्टर द.ता. भोसले यांचं जे ललित लेखनात्मक पुस्तक आहे त्याचं मुखपृष्ठ तुम्हाला दिसतं आहे. तर याच पुस्तकातून सुरांची जादूगिरी हा पाठ घेतलेला आहे. यावरून आता तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की सुरांची जादूगिरी हा पाठ नेमका कोणत्या वाङ्मय प्रकारामध्ये येतो, तर अर्थातच हा एक ललित लेख आहे. म्हणजे या ललित लेखाच्या पुस्तकातूनच हा पाठ घेतलेला आहे आणि अर्थातच हा एक ललित लेख आहे. त्यामुळं पाठाचा वाङ्मय प्रकार कोणता, तर ललित लेख असा आहे. आता आपण प्रत्यक्ष हा पाठ
अभ्यासायला सुरुवात करूया. पहा, लेखक असं म्हणतात, निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. अर्थातच निसर्गाची ही जी काही अतिशय प्रेमळ मांडी आहे, तर लहान बाळ जसं आपल्या आईच्या मांडीवरती विसावतं, विश्रांती घेतं, अगदी तशाच पद्धतीनं ह्या निसर्गाच्या अतिशय प्रेमळ अशा मांडीवरती ही खेडी विसावलेली असतात. आणि या खेड्यांचा जीवनक्रम जो आहे तो सुद्धा सौंदर्यानं अगदी भारून गेलेलो असतो, माखून गेलेलो असतो. तसाच नानाविध सुरांच्या लकेरींनी मोहरून गेलेलो असतो. आणि जसं एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य या खेड्यांना मिळालेलं असतं निसर्गाच्या सानिध्यामुळं, अगदी तसंच नानाविध प्रकारचे म्हणजे विविध प्रकारचे जे सूर आहेत, या सुरांच्या विविध प्रकारच्या ज्या ताना आहेत, छटा ज्या आहेत, तर त्यामुळं सुद्धा हे संपूर्ण गावं जी असतात तर ती मोहरून गेलेली असतात. या ग्रामीण जनजीवनाचा हे विविध प्रकारचे सूर एक अविभाज्य घटक बनलेले असतात. त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलांसारखी असतात. आता कोणतंही सूर असतील, संगीत असतील, हे मुळातच आपल्याला आवडतं आणि त्यामुळं जगण्याला एक वेगळ्या प्रकारची रंगत येते. त्यामुळे गावामध्ये हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सूर मिसळून गेलेले असतात, तर त्यामुळं ही जी काही खेडी असतात तर त्या अतिशय ताजी व टवटवीत अशी रानफुलांसारखी वाटत असतात. आता इथे एक सुंदर असं निसर्ग चित्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ह्या निसर्ग चित्रामध्ये असणारी जी काही गावं असतात तर आपल्याला ते लक्षात येईल की किती सुंदर असा निसर्ग ह्या गावाला लाभलेला असतो. आणि या गावामध्ये असणारे ह्या निसर्गाच्या सानिध्यामुळे विविध पशुपक्षी असतील, त्याचबरोबर गावातलं एक विशिष्ट अशा प्रकारचं जनजीवन असतं. विविध प्रकारची कामं करणारे कारागीर लोक असतात आणि घरातल्या स्त्रिया असतील, इतर मंडळी असतील की विविध प्रकारची कामं करत असतात. आणि हे सगळं करत असताना जे काही विविध प्रकारचे सूर या संपूर्ण गावामध्ये निर्माण होत असतात, तर त्याच्यामुळं एक प्रकारचा एक ताजेपणा जो आहे तर तो या गावांना लाभलेला असतो. आणि हा ताजेपणा जो आहे तर तो कसा असतो, तर ताज्या टवटवीत रानफुलांसारखा असतो. आणि ही खेडी नेमकी कशी भासतात याचं एक अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं. आणि ह्या गावांना, खेड्यांना या ताज्या टवटवीत अशा रानफुलांची उपमा लेखकांनी दिलेली आहे. खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो. आणि खेड्यातल्या दिवसांची सुरुवातच मुळात या आवाजांनी होत असते, या सुरांनी होत असते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की जणू पायात आवाजांचे अलंकार घालून हा खेड्यातला प्रत्येक दिवस जन्माला येत असतो. आणि हे खरंच आहे. आपल्याला हे सगळं आता लेखकाने किती छान प्रकारे सांगितलेलं आहे ते लक्षात येईल. आता पहा, इथे काही महत्त्वाचे शब्द आपण पाहूया. लढीवाळ म्हणजे लाडका, प्रिय. माखलेला म्हणजे लेप दिलेला. नानाविध म्हणजे विविध प्रकार. लकेर म्हणजे तान, छटा. मोहरून जाणे म्हणजे मोहून जाणे, आकर्षित होणे. लेखक पुढे असं म्हणतात की अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते, म्हणजे अजून पूर्णपणे पहाट सुद्धा झालेली नसते, तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. आता कोणत्या प्रकारचे सूर ह्या गावातल्या वातावरणामध्ये अगदी पहाटेपासूनच मिसळत असतात ते इथं आपल्याला लेखक सांगतायत. अगदी सुरुवातीला जी काही सकाळी सकाळी कोंबड्याची बांग आपल्याला ऐकू येत असते, कोंबड्याचं आरवणं जे ऐकू येत असतं, तर त्याबद्दल इथं लेखक सांगतात की टोपलीखाली डालून ठेवलेला हा जो काही कोंबडा असतो त्याला मात्र या अगदी पहाटेच्या अगोदरच जाग आलेली असते. आणि रात्रीच्या 3-3:30 पासूनच तो आपल्या कुर्रेबाज आणि नकरेल तानांनी आसमंत भरून टाकायला प्रारंभ करत असतो. आणि अगदी पहाटेच्या अगदी 3-3:30 पासूनच हा जो काही ऐटबाज असणारा जो कोंबडा आहे, अतिशय नखरेल, दिमागदार अशा पद्धतीचा हा कोंबडा जो आहे, तर तो त्या ठिकाणी अगदी त्याच पद्धतीनं ऐटबाज, दिमागदार अशा सुरांनी, तानांनी हा संपूर्ण परिसर जो आहे गावाकडचा तर तो भारून टाकायला सुरुवात करत असतो. आणि ह्या कोंबड्याचं आरवणं जे आहे ते जसं सुरू होतं तसं गावाकडची लोक जी असतात तर ती जागी व्हायला लागतात. सगळ्यांना त्या ठिकाणी चाहूल लागते की आता उजाडणार आहे. हळूहळू या तानांनी संख्या वाढत जाते. साधाला प्रतिसाद दिला जातो आणि एका वस्तीवरच्या कोंबड्यानं बांग दिली की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटत असतो. आता हा नेमका आवाज कसा असतो, काय असतो, तर हेही आपण आता ऐकूया, म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल. आणि अशा पद्धतीनं ह्या कोंबड्याची जी बांग आहे
तर ती ऐकली की सगळेच हळूहळू जागे व्हायला लागतात. आणि मग इतर सगळ्याच एका कोंबड्यानं बांग दिली की इतर सगळेच कोंबडे त्याला प्रतिसाद द्यायला लागतात आणि एकच कोलाहल जो आहे तर तो संपूर्ण परिसरामध्ये सुरू होतो. एका विशिष्ट लयीत आणि ठेक्यात पहाटेला घातलेली ही साद अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते. आणि अगदी एका लयीमध्ये सुरू असणारी ही कोंबड्याची जी बांग आहे आणि ह्या कोंबड्यानं जणू त्या पहाटेला घातलेली ती साद असते. आणि आपण जेव्हा झोपेमध्ये असतो, अंथरुणावरती पडलेलो असतो, तेव्हा त्या अंथरुणामध्येच झोपेत असतानाच ही जी काही कोंबड्याची बांग असते, कोंबड्याचं जे आरवण असतं, तर ते मनात साठवायला सुद्धा खूप त्या ठिकाणी छान वाटतं. आणि मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साद घालत असतो. आणि जे हे काही कोंबड्याचं आरवणं जे आपल्या कानावरती पडत असतं, अगदी त्याला जसे इतर कोंबडे प्रतिसाद देत असतात तसंच आपण सुद्धा, आपल्याला सुद्धा असं वाटून राहतं की आपण सुद्धा त्याला प्रतिसाद द्यावा. आणि मनातल्या मनात आपण सुद्धा या कोंबड्याला प्रतिसाद देत असतो. म्हणजे सकाळची सुरुवात जी आहे ती ह्या कोंबड्याच्या बांगेनं कशी होते आणि तो सूर जो आहे तर तो अगदी सकाळपासूनच वातावरण कसं भारून टाकतो, सगळ्यांना त्या ठिकाणी जागं व्हायला कसं लावतो. आणि ती एक प्रकारची खून असते की आता सकाळ झालेली आहे आणि तुम्ही सगळे उठा. आणि सगळे पशुपक्षी असतील, सगळी माणसं असतील गावाकडची, तर त्या सगळ्यांना जाग आणून देण्याचं काम हा कोंबडा करत असतो. आता शब्दार्थ आपण पाहूया. डालून ठेवणं म्हणजे झाकून ठेवणे, कुर्रेबाज म्हणजे ऐटबाज, नखरेल म्हणजे दिमागदार, तान म्हणजे आलाप, बांग म्हणजे कोंबड्याचे आरवणे, कंठ फुटणे म्हणजे आवाज उमटणे, कोलाहल म्हणजे गोंधळ, मोठ्या आवाजातला गजबजाट, लय म्हणजे गायनाची गती, ठेका म्हणजे ताल, साद म्हणजे हाक, निशब्द म्हणजे शब्दरहित. आता पुढे लेखक काय म्हणतात ते आपण पाहूया. अगदी पहाटेला ही पुरती जाग आलेली असते हे आपण पाहिलं. इथं आता कोंबड्याला जे डालून ठेवलेलं असतं, तर ते डालून ठेवलेलं टोपली जी असते ती अशा प्रकारची असते. आणि ह्या टोपली उघडायच्या अगोदरच आतूनच हा कोंबडा जो आहे तर तो पहाटेला जेव्हा जाग आलेली नसते तर तेव्हा तो त्या ठिकाणी आरवायला सुरुवात करत असतो. पुढे लेखक असं म्हणतात की त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते, ते म्हणजे घरातले दळणाचे जाते. आता स्त्रियांची तोपर्यंत लगबग सुरू होते आणि सकाळी सकाळी एक वेगळा आवाज जो आहे तर तो ह्या ग्रामीण दिनक्रमामध्ये अगदी सकाळीच त्या ठिकाणी ऐकायला येऊ लागतो. आणि तो आवाज असतो ते म्हणजे घरातलं दळणाचं जे जातं आहे तर त्याचा. आता ग्रामसंस्कृती म्हटलं की ह्या ग्रामसंस्कृतीमध्ये हे जे जातं असतं तर त्याला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे. आणि घरातल्या ह्या ज्या काही गृहिणी असतात त्या अगदी सकाळी सकाळी जात्यावरती बसून हे धान्य दळण्याचं काम जे आहे तर ते करत असतात. आणि घराघरातल्या बायका कोंबड्याच्या बांगेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात. आणि अजून उजाडायचं असतं आणि ह्या घरातल्या ज्या स्त्रिया असतात कोंबड्याची बांग कानावरती पडली की लगेच जाग्या होतात. आणि एखादी घरातली चिमणी दिवा जो असतो छोटासा तर तो त्या ठिकाणी लावायचा आणि त्याचा जो प्रकाश असतो तो त्या ठिकाणी हा पहाटेचा अंधार थोडाफार दूर करण्याचं काम करतो. आणि अर्थातच या झोपलेल्या जात्याला त्या उठवतात आणि आपोआपच त्या ठिकाणी त्याला गायला लावतात. म्हणजे दळणत या स्त्रियांचं जे आहे तर ते सुरू होतं आणि ह्या जात्याचा आवाज जो आहे तो आपल्याला ऐकायला येऊ लागतो. त्या जात्याचा मंद, लयबद्ध, प्रौढ आणि दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत आसमंत भरून जातो. आणि हा जो काही जात्याचा सुरुवातीचा जो आवाज असतो तो कसा असतो, त्याची वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. मंद, लयबद्ध, प्रौढ आणि दमदार म्हणजे सुरुवातीचा आवाज असणारा, नंतर मग थोडीशी लयबद्धता त्या आवाजामध्ये येते, नंतर थोडासा तो प्रौढ असा आवाज वाटायला लागतो आणि नंतर थोडा दमदार वाटायला लागतो. आणि अशा पद्धतीनं या ज्या छोट्या मोठ्या ताना असतात, हे जे सूर असतात या जात्याचे, आणि त्याचबरोबर हरकती हा गायनातला एक अलंकार आहे, तर त्या हरकती जसे गायनामध्ये असतात तसा ह्या जात्याचा आवाज जो आहे तर त्या आवाजांमुळं हा संपूर्ण आसमंत जो आहे तो भरून जातो. गावाकडचं हे सकाळचं वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये असणारं हे विविध प्रकारचं जे संगीत आहे, मग कोंबड्याचं आरवणं असेल, हे जात्यावरचं दळणं असेल, त्या जात्याचा
जात्याचा येणारा आवाज असेल, हे सगळं अगदी मिसळून गेलेलं असतं. आता आपण शब्दार्थ पाहूया. जाते म्हणजे काय, तर दळण्यासाठी दगडाच्या 2 वर्तुळाकार शिळा एकमेकींवर घर्षण करतील अशी योजना असलेलं यंत्र. इथं आपल्याला ते दिसतं आहे की ती स्त्री जात्यावरती दळण्यासाठी बसलेली आहे आणि खुंटीला हात पकडलेला आहे आणि त्या खुंटीच्या साह्यानंच हे जातं गोलाकार असं फिरवायचं असतं आणि मध्ये त्या ठिकाणी ते धान्य या जात्यामध्ये सोडायचं असतं आणि मग ह्या जात्याच्या भोवती सर्वत्र ते जे पीठ असतं तर ते खाली पडायला लागतं आणि अशा पद्धतीनं हे जातं जे असतं तर ते गावातल्या संस्कृतीशी किंवा संस्कृतीतला एक महत्त्वाचा घटक असतो. आज जरी जात्यांचं प्रमाण कमी झालेलं असलं तरी काही घरांमध्ये आजही अशा प्रकारचं जातं असलेलं आपल्याला दिसतं. गच्च म्हणजे दाट, अंधाराला पातळ करणं म्हणजे अंधार दूर करणं. असमंत म्हणजे सभोवताल, हरकती म्हणजे हकारयुक्त जलद तानेचा तुकडा, गायनातला एक तुकडा असं म्हणू त्याला, पण गायनातला एक अलंकार असं सुद्धा त्याला म्हणता येईल. आणि अशा पद्धतीनं या जात्याचा आवाज जो आहे तर तो कसा होतो ते लेखकांनी सांगितलेला आहे. आता पुढे हे लेखक जे आहेत तर ते काय म्हणतात ते आपण पाहूया की घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्यानं काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट, आईच्या उबदार आणि मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. आता हा नेमका जात्याचा आवाज कसा असतो तर तो आपण एकदा ऐकूया म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल. आणि अशा पद्धतीचा हा जो काही जात्याचा आवाज जो आहे तर तो सकाळच्या ह्या वातावरणामध्ये यायला सुरुवात होते. आता स्पष्टपणानं तुम्हाला जरी हा आवाज ऐकू आलेला असेल नसेल, परंतु सर्वसाधारणपणे जात्यावरचा आवाज जो आहे तर तो सुरुवातीचा येणारा आवाज, नंतर थोडासा तो बदलत राहतो आणि शेवटी मग तो प्रौढ दमदार वाटायला लागतो. आणि हा सगळा आवाज जो आहे तर तो ऐकणं हा सुद्धा एक वेगळा आनंदाचा भाग असतो की जात्यामध्ये पहिला घास धान्याची मूठ जी आहे ती घातल्यानंतर येणारा जो भरडा आवाज असतो, खरखरीत आवाज जो आहे तो ऐकायला येतो. नंतर पीठ होत असताना येणारा सौम्य सूर म्हणजे हळूहळू जात्याचा आवाज बदलत जातो. थोडा गळा मोकळा झाल्यावर जात्यानं काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट आणि हे जे काही सूर असतात वेगवेगळ्या प्रकारचे सुरांचा समूह जणू ह्या जात्यामधून बाहेर पडत राहतो. जसजसं त्या ठिकाणी हे आपण धान्य दळत जाऊ तसं त्या ठिकाणी ह्या जात्याचा आवाज सुद्धा बदलत जाताना आपल्याला जाणवतो. आणि आईच्या उबदार आणि मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. आणि लहान मूल आपल्या आईच्या मांडीवरती मस्तक ठेवून तिथेच पोहोडलेलं असेल तर त्याला सुद्धा या सगळ्या जात्यावरचा आवाज जो आहे तर तो ऐकत असतो आणि त्या एका वेगळ्याच वातावरणामध्ये हे मूल जे असतं त्या आईच्या मांडीवरती झोपलेलं तर ते सुद्धा वेगळ्या वातावरणामध्ये जात असतं. पापण्या जड झालेल्या असतात आणि अर्धवट जाग आलेली असते आणि सकाळची वेळ असते आणि अर्थातच अर्धवट झोपेमध्ये आपण असतो. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या सहाऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेलं असतं आणि हळूहळू त्या ठिकाणी हे सूर्य उगवतो आणि सूर्याची सोनेरी किरणं जी असतात तर ती घरामध्ये येऊ लागतात आणि घरातल्या सगळ्या वस्तूंना जणू स्वप्नातल्यासारखं असं एक रूप जे आहे तर ते प्राप्त झालेलं असतं आणि त्या ओळखीच्या असूनही अनोळखी वाटत असतात. आणि ह्या सोनेरी प्रकाशामुळं एक वेगळ्या प्रकारच्या ह्या वस्तू आपल्याला वस्तूंचा भास व्हायला लागतो आणि त्यामुळं जणू त्या ठिकाणी ह्या सगळ्या वस्तू दररोजच्या आपल्या वापरातल्या असूनही ओळखीच्या असूनही आपल्याला अनोळखी वाटायला लागतात. इतकी सुंदरता या सूर्यकिरणांमुळं सोनेरी सूर्यकिरणांमुळं त्या वस्तूंना लाभलेली असते आणि त्यामध्ये हे जात्याचं संगीत साऱ्या अंगावर जणू आपल्याला त्या ठिकाणी बरसायला सुरुवात होत असते. इथे शब्दार्थ पाहूया की सुरावट म्हणजे सुरांचा समूह, कोमल म्हणजे नाजूक, मस्तक म्हणजे डोके, स्वप्नील म्हणजे स्वप्नातल्यासारखे, हळूवार, खुमारी म्हणजे लज्जत, खुमारी म्हणजे लज्जत सौंदर्य, दुसऱ्यांदा हा शब्द आलेला आहे. शब्दातीत म्हणजे शब्दांच्या पलीकडलं म्हणजे ज्याचं शब्दामध्ये वर्णन करता येत नाही असं. तर साऱ्या अंगावरती जात्यातून पीठ भुरूभुरू पडावे तसे सांडत असते आणि या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांची साथ दिलेली असते. आता स्त्रिया कोणत्याही असू देत की त्या जेव्हा अशा प्रकारे गातात, ओव्या गातात तेव्हा आपोआपच त्या ठिकाणी
आपल्यालाही आश्चर्य वाटतं की ह्या ओव्या त्यांना नेमक्या कशा सुचत असतील किंवा त्या कशा लक्षात ठेवत असतील. आता ह्या ओव्या नेमक्या कशा गात असतात हे सुद्धा आपण इथं त्या ठिकाणी ऐकण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आपल्याला जात्यावरच्या ओव्या ज्या आहेत त्या नेमक्या कशा असतात हे सुद्धा लक्षात येईल. आणि अशा पद्धतीनं ह्या ओव्यासुद्धा घराघरामध्ये जात्यावरती बसल्यानंतर स्त्रिया म्हणायला लागतात. त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्ने प्रकट होत असतात आणि ह्या स्त्रिया ज्या ओव्या म्हणत असतात एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न या ओव्यांतून व्यक्त होत असतात आणि त्यामुळे आपण आपले उरत नाही आणि त्यामुळे अर्थातच या स्त्रिया जेव्हा ह्या ओव्या गातात तेव्हा त्या उरत नाहीत आणि त्या एक प्रकारे त्या वेगळ्या विश्वामध्ये जाऊन पोहोचतात. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत नाही आणि आईच्या मांडीवर झोपलेलं मूल जे आहे तर ते अर्धवट झोपेत असतं आणि त्याला कधी झोप लागते ह्या ओव्या ऐकत ऐकत हे त्यालाही कळत नाही. या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो आणि हे जे जात्यावरचं संगीत एक प्रकारे निर्माण होत असतं तर ह्या संगीताला आईच्या अपार कष्टाचा, कारण जातं ओढणं हे फारच मोठं कष्टाचं काम असतं आणि अपार माया सुद्धा त्याच्यामध्ये लपलेली असते आणि ह्या सगळ्याचा मुलायम स्पर्श जो असतो तो ह्या जात्याच्या आवाजाला लाभलेला असतो आणि त्याची खुमारी केवळ शब्दात येत आणि अशा प्रकारे येणारा हा जो काय जात्याचा आवाज आहे आणि तो जो सूर आहे तर त्याची खुमारी, लज्जत जी आहे, सौंदर्य जे आहे त्या सुरांचं ते केवळ शब्दांच्या पलीकडलं आहे. सहजपणे आपल्याला ते शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. अशा प्रकारचं हा जात्यावरचा आवाज जो आहे तर तो सुद्धा ग्रामीण जनजीवनाचा, दिनक्रमाचा एक भाग बनलेला असतो. आता सुरावट म्हणजे काय तर सुरांचा समूह, कोमल म्हणजे काय नाजूक, मस्तक म्हणजे डोके, स्वप्नील म्हणजे स्वप्नातल्यासारखे हळूवार आणि शब्दातीत म्हणजे शब्दांच्या पलीकडले. आता पुढे लेखक काय म्हणतात ते पाहूया. थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो, अवतीभोवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप लाभत जाते आणि हळूहळू त्या ठिकाणी सूर्योदय व्हायला लागतो आणि वेगवेगळ्या वस्तू ज्या असतात त्या वस्तूंवरती हा संपूर्ण प्रकाश पडल्यामुळं त्यांचं वेगळं रूप जे आहे तर ते आपल्याला जाणवायला लागतं. त्यावेळी मात्र गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतानाच चिमण्यांना कंठ फुटतो आणि अर्थातच ज्या चिमण्या असतात तर त्या चिमण्यांचा किलबिलाट जो आहे तर तो सुद्धा ऐकू यायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीनं ह्या चिमण्यांचा आवाज जो आहे तर तो आपल्या परिचयाचा आहे आणि ह्या चिमण्या आपला सूर जो आहे तो लावून कशा पद्धतीनं गातात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या चिमण्यांना कंठ फुटतो. कावळ्यांचा सुद्धा भरभरीत आवाजही पानाफांद्यांतून सांडत असतात. आता कावळ्याचा आवाज जो आहे तो थोडा भरड असतो आणि चिमणीचा आवाज आणखीन त्याच्यापेक्षा वेगळा असतो. आता हा कावळ्याचा आवाज जो आहे तर तो आपण ऐकला तर ह्या कावळ्याचा आवाज जो आहे तर तो अशा पद्धतीचा भरभरीत खरखरीत जरा आवाज जो आहे तो पानाफांद्यांमधून आपल्याला ऐकायला यायला सुरू होतो सकाळच्या वेळेला आणि व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते आणि चिमण्यासुद्धा याच वेळेला त्यांचा जो चिवचिवाट आहे तर तो सुद्धा आपल्याला ऐकायला येत असतो. आणि अशा पद्धतीनं या चिमण्यांचा चिवचिवाट जो आहे तर तो सुद्धा सकाळच्याच वेळेला आपल्याला ऐकू येतो आणि ही चिमण्यांची चिवचिव झोपेत असताना ऐकतच राहावं असं वाटतं आणि एक वेगळं वातावरण जे आहे ते आपल्या सभोवताली निर्माण झालेलं असतं. त्या घराच्या भिंतीवर, अंगणात एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणतात आणि एक प्रकारे ह्या चिमण्या घराच्या भिंतीवरती जिथं जागा मिळेल तिथे अंगणात असेल, एखाद्या झाडाच्या फांदीवरती असेल बसून सकाळची जणू प्रार्थना जी आहे तर ती गाण्याचं काम आपल्या आवाजातून करत असतात आणि ह्या चिमण्यांचा हा किलबिलाट जो आहे तर तो ऐकणं हा सुद्धा एक वेगळा मजेशीर भाग असतो. आता कंठ फुटणे म्हणजे आवाज उमटणे, भरभरीत म्हणजे भरड, जाड असा या भरभरीत शब्दाचा अर्थ आहे. आता आपण पुढे लेखक काय म्हणतात तर ते पाहूया. पहा, मध्येच झाडाच्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुराची भर घालत असतो आणि एखादा पोपट जो आहे तर तो सुद्धा आपल्या सुरांची भर जी आहे तर ती
या सकाळच्या वातावरणामध्ये घालत असतो आणि पोपटाचा जो आवाज आहे मिठू मिठूचा, तर तो ऐकणं सुद्धा एक वेगळ्या आनंदाचा भाग असतो. आता पोपट कशा पद्धतीनं सकाळच्या वेळेला आपल्या आवाजातून आपल्याशी संवाद साधत असतो ते आपण बघूया. आणि अशा पद्धतीनं हे सगळे आवाज जे आहेत तर ते ह्या सकाळच्या वातावरणामध्ये इतके मिसळून गेलेले असतात की आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद जो आहे तर तो ह्या आवाजांचा मिळत असतो. आणि ही सुरांची जादूगिरी नेमकी कशी सुरू असते हेच तर लेखक या पाठामध्ये सांगतायत. पुढे पहा की सकाळचं हे संगीत वाद्यवृंदासारखं वाटतं आणि विविध प्रकारची वाद्य जणू त्या ठिकाणी वाजायला सुरू झालेली आहेत असं आपल्याला हे सगळे सूर ऐकताना वाटायला लागतं. परस्परांना पूरक असणारे आणि तरीही भिन्नत्व असणारे हे नानाविध आवाज परस्परांत इतके कालवले जातात की त्यांची एक वेगळीच मैफिल निर्माण होते. म्हणजे सर्वसाधारणपणे सकाळचं कोंबड्याचं आरवणं असेल, त्यानंतर ह्या कावळा असेल, पोपट असेल, चिमण्या असतील, यांचे आवाज असतील, जात्याचा आवाज असेल, हे सगळे आवाज इतके एकमेकांमध्ये मिसळून गेलेले असतात की त्यांची एक वेगळी मैफिल जी आहे तर ती निर्माण झालेली असते. आणि याच वेळेला एखाद्यानं पार्श्वसंगीत द्यावं तसं काही आवाज त्यामध्ये मिसळत जातात आणि त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी आसुसलेला जो आवाज आहे तर टाहू जो आहे तर तोही मिसळलेला असतो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखादं वासरू असेल तर सकाळच्या वेळेला त्याला दूध प्यायचं असतं आणि त्यामुळं ते सुद्धा त्यासाठी ज्या प्रकारे ओरडत असतं तर तो सुद्धा आवाज गावाकडच्या वातावरणामध्ये सकाळ सकाळी आपल्याला ऐकायला येत असतो. आता हा आवाज जो आहे तर तो नेमका कशा प्रकारचा आहे तर तो आपण बघूया. आणि हे जे काही वासरू असेल, त्याचबरोबर बकरीचा आवाज असेल, हे सगळे जे काय आवाज आहेत आता आपण आत्ताच आवाज जो ऐकलेला आहे तर तोही आपल्याला सगळ्यांना लक्षात आलेला आहे की इथे ज्या प्रकारे ह्या वासराचा आवाज आपल्याला ऐकायला येत असतो त्याच पद्धतीने बकरीची भरभरीत झान सुद्धा मध्येच वाजत असते. कारण गावाकडचे लोकांच्या जनजीवनामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या प्राण्यांना एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे आणि त्यांना आपण हे गावाकडचे लोक पाळत असतात आणि घरातल्या कुटुंबाप्रमाणे त्यांचा सांभाळ करत असतात. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा अजून तशाच प्रकारे वाजत असतात आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनावरं चरण्यासाठी जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा त्या घंटेच्या आवाजावरून ती सहजपणे ओळखू यावीत किंवा ते कुठे आहेत हे नक्की लक्षात यावं म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये अशा प्रकारच्या घंटा अडकवलेल्या असतात आणि त्यांचा आवाज जो आहे तो जणू त्या ठिकाणी बांगड्यांचा आवाज व्हावा तशा प्रकारे हा आवाज जो आहे तर तो येत असतो. त्यातच मग कासेखाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एकतारीचा सूर जो आहे तर ते छेडत असतं आणि एकतारी हे जसं एकाच तारेचं वाद्य असतं आणि तार छेडले असतात त्याच्यातून जो सूर ज्या प्रकारचा बाहेर पडतो अगदी तशाच पद्धतीनं एखादी बाई जेव्हा अशा प्रकारे एखाद्या गाईचं किंवा म्हैशीचं दूध काढत असेल तेव्हा त्या दुधाच्या धारा ज्या असतील त्या ज्या पद्धतीनं त्या कासंडीमध्ये किंवा खाली जी काही किटली धरलेली असते त्या किटलीमध्ये असेल किंवा बादलीमध्ये असेल तर त्या धारांचा आवाज जो आहे तर धारेचा आवाज जो आहे तो तशा प्रकारचा एकतारीच्या सुराप्रमाणे येत असतो आणि धारेच्या या संगीतात सुद्धा एक प्रकारची जादू असते असं लेखक म्हणतात. आता ढोली म्हणजे पक्ष्यांनी राहण्यासाठी झाडाच्या खोडात तयार केलेला खड्डा, कालवले म्हणजे मिसळले, आसुसणे म्हणजे तीव्र इच्छा होणे, टाहो म्हणजे मोठा आक्रोश आणि भरभरीत म्हणजे भरड खरखरीत, एकतारी म्हणजे एकच तार असलेले विणेसारखे तंतुवाद्य. पुढे लेखक काय म्हणतात पहा. मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो आणि धारेचा आवाज ऐकणं हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा भाग असतो. आणि ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर गावागावामध्ये घर तिथं गोठा असतो आणि दररोजचं हे दूध काढणं हे दररोजचंच काम असतं आणि अशा प्रकारे जेव्हा ही धार काढली जाते, कासेतून दूध काढलं जातं तेव्हा त्याचा येणारा आवाज जो आहे तर तो एक वेगळ्या प्रकारचा असतो, एक तारीप्रमाणे असतो असं लेखक म्हणतात. आणि मग भांडे जसं भरत जातं आणि सुरुवातीला येणाऱ्या या धारेचा आवाज आणि नंतर जसं ते दुधाचं भांडं भरत राहतं तसा त्याचा बदलत जाणारा आवाज आणि याच्यामध्ये लक्षणीय फरक जो आहे तर तो पडत असतो.
गळ्याशी दूध आल्यावर मग याच धारेचा आवाज गंभीर आणि वजनदार अशा पद्धतीचा जाणवतो। त्यावेळी पलीकडच्या विहिरीवरील चाक वाजत असतं आणि नेमकं त्याच वेळेला एखादी विहीर जर आजूबाजूला असेल तर तिथं पाणी ओढण्यासाठी अशा प्रकारचा रहाट बसवलेला असतो, ते चाक वाजत असतं। एखादी बाई दोराला घागर बांधून ती ओढत असते आणि पाणी खेचण्याचं काम जे असेल ती एखादी स्त्री तिथं करत असते। आता अशाच प्रकारे पाणी भरण्याचं काम जे आहे ते स्त्रियांना गावाकडे करावं लागतं। त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारं ते चाक सहज कुणाचे लक्ष वेधून घेत असतं आणि हे सगळं काम करत असताना, पाणी ओढण्याचं काम करत असताना ते जे काय चाक फिरत असताना त्या चाकाचा येणारा किरट्या स्वरूपाचा जो आवाज आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला येतो। कुठेतरी एखादी मोठ ही त्या सुरात आपला सूर मिसळून जाते आणि मोठेतून पाणी काढणं ही पारंपरिक पद्धत आहे। आता ते आपल्याला हल्ली दिसत नाही, परंतु या मोठेचा येणारा कुई कुई असा जो आवाज आहे तर तो जणू अशक्त पोरानं किरकिरावं तसा वाटतो आणि तो सकाळच्या वातावरणामध्ये आवाज मिसळून गेलेला असतो। मात्र या आवाजाकडे आपले लक्ष जातेच जाते, परंतु हे सगळे आवाज इतके त्या ठिकाणी परिचयाचे असतात की या प्रकारची कामं जेव्हा आजूबाजूला सुरू होतात तेव्हा त्यांचा येणारा जो आवाज आहे तो या सकाळच्या वातावरणामध्ये मिसळून गेलेला असतो आणि हे सगळे आवाज परिचयाचे असतात आणि आपलं आपोआपच तिकडे लक्ष जातं। आता मोठ म्हणजे काय तर विहिरीतून पाणी काढण्याचं मोठं पात्र, त्याला आपण मोठ असं म्हणतो। असं म्हणतात सुरांचे आणि शब्दांचे, आवाजांचे संमेलनच भरलेले असते। आता ह्या सगळ्या आसमंतात म्हणजेच या परिसरामध्ये सगळे सूर, शब्द, आवाज सगळे एकत्र आलेले असतात आणि जणू त्यांचं संमेलन भरलेलं असतं असं लेखक म्हणतात। गावाला जाग आलेली असते आणि शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानावर येत असते। आणि अशा पद्धतीची ही जी प्रार्थना आहे ती आपल्याला सगळ्यांना परिचयाची असते की गावातच अशा प्रकारची एखादी शाळा असते, त्या शाळेतल्या मैदानामध्ये सगळी मुलं एकत्र जमत असतात आणि सकाळी शाळेची सुरुवात ही प्रार्थनेनंच होत असते आणि ही सुद्धा गावाकडच्या सकाळच्या वातावरणामधला हा जो सूर आहे तर तो एक वेगळ्या प्रकारचा अतिशय आनंद देणारा सूर जो आहे या मुलांचा तर तो सुद्धा कानावरती पडत असतो आणि गावातलं एक वातावरण जे आहे ते अतिशय आनंदमय बनलेलं असतं। जनावरांचा हंबरणं सुद्धा मध्येच वातावरणाला भारभूत करतं आणि मध्येच त्या ठिकाणी जनावरांचं हंबरणं सुद्धा सुरू असतं आणि हे जनावरांचं हंबरणं, त्यातही गायीचं हंबरणं आपल्याला सगळ्यांना परिचयाचं आहे। अशा प्रकारे हे गायीचं हंबरणं जे आहे तर ते सुद्धा आपल्या कानावरती, आपण जर गावाकडे राहत असू तर हे सगळे आवाज आपल्याला सगळ्यांना अतिशय परिचयाचे असतात। लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो आणि लहान मुलं जी प्रार्थना म्हणत असतात तर तो आवाज जो आहे तो जणू त्या ठिकाणी ह्या संपूर्ण वातावरणाला छेदून त्याच्या बाहेर पडून जणू आकाशापर्यंत जाऊन पोहोचत असतो। घरातल्या भांड्यांचे आवाज, धुण्याचा आवाज, आता हे सगळे आवाज घरातली सगळी कामं करत असताना येतच असतात। मग भांडी धुण्याचा आवाज असेल, त्याचबरोबर धुणं धुण्याचा आवाज असेल, त्याचबरोबर घरामध्ये चुलीवरती भाकरी थापण्याचा आवाज असेल, चुलीमध्ये जे काय जळण भरावं लागतं किंवा ज्या प्रकारचं सरपण घालावं लागतं मग त्या काटक्या मोडण्याचा आवाज असेल, कोरड्याशाला म्हणजेच आपण ज्याला आमटी म्हणतो, कालवण म्हणतो तर त्या कोरड्याशाला दिलेल्या फोडणीचा तडतड येणारा आवाज असेल, ओठ मिटून रवीचं तोंड दाबून ठेवणाऱ्या ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाज असेल। आता ही रवी आणि त्याचबरोबर हे ताक घुसळणं हा सुद्धा एक वेगळा भाग असतो, आपल्याला सगळ्यांना तो माहिती आहे की गाईचं हंबरणं असेल, त्याचबरोबर हे अशा पद्धतीचं भांडी धुणं असेल त्याचा येणारा आवाज असेल, त्याचबरोबर भाकरी थापण्याचा
आवाज असेल आणि हा आत्ता आपण म्हणालो त्याप्रमाणे ह्या रवीच्या साह्यानं ह्या माठामध्ये ताक घुसळणं असेल त्याचा येणारा आवाज असेल. त्याचबरोबर स स असा आवाज काढणाऱ्या गवळणींचा आवाज असेल आणि हे ताक घुसळण करत असताना त्या गवळणींच्या तोंडून बाहेर पडणारा स स असा आवाज जो आहे तो सुद्धा या वातावरणामध्ये मिसळलेला असतो. नानाविध पशुपक्ष्यांचे आवाज असतील, दूर अंतरावरून घुमत घुमत येणारा झऱ्याचा आवाज असेल. आता आजूबाजूला हे झरे, ओढे, नाले वगैरे वाहतच असतात, त्यांचा येणारा आवाज सुद्धा या सगळ्या सुरांमध्ये मिसळून गेलेला असतो. ओढ्याची खळखळ असेल, पानांची सळसळ असेल, त्याचबरोबर मध्ये फटकन येणारा चाक्काचा आवाज असेल आणि रस्त्यावर आकारानं भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज जो आहे तो सुद्धा ह्या ग्रामीण जनजीवनामध्ये जे विविध प्रकारचे सूर असतात त्यातला काही हे सगळे प्रमुख आवाज असतात. रस्त्यावर आकारानं भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज जो आहे तो सगळ्यांनाच परिचयाचा असतो. किडामुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा कॉक कॉक असा ठेका धरणारा आवाज सुद्धा या सगळ्या आवाजांमध्ये मिसळून गेलेला असतो. देवळातल्या नानाविध आकाराच्या घंटांचा जो आवाज आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे ऐकायला येत असतो. आता गावाकडची मंदिरं आणि त्या मंदिरांमधला हा घंटेचा आवाज जो आहे तर तो आपल्याला सगळ्यांना चांगलाच परिचयाचा आहे. आणि अशा पद्धतीचे हे सगळे विविध आवाज कशा पद्धतीनं मिसळून गेलेले असतात हे लेखक सांगतायत. नवजात एखादं कोकरू असेल तर त्या कोकराचा मधल्या पट्टीचा आवाज असेल, स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठवून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज असेल, लहान मुलांचा आवाज असेल, सकाळच्या वेळेला ह्या आईसमोर बसून पाठांतर करणारी मुलं असतील आणि आठवून त्या ठिकाणी तो काहीतरी म्हणतोय आणि ते आठवत नाही काही वेळेला, मग काही वेळेला होय ना करत ते त्या ठिकाणी रडत बसलेलं असतं, तो सुद्धा आवाज येतो. जनावरांच्या हंबरण्याचा आवाज जो आपण ऐकला, त्यांना गायरानात नेताना येणाऱ्या शेकडो खुरांचा आवाज आणि घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज, किती म्हणून सांगावेत, हे सगळे आवाज या गावाकडच्या वातावरणामध्ये मिसळून गेलेले असतात. आणि अशा पद्धतीनं ही लहान मुलं असतील, ही सगळी पशुपक्षी असतील, गायीचं हंबरणं असेल, हे सगळं अगदी छानपैकी मिसळून गेलेलं असतं. स्त्रियांच्या बांगड्यांचा आवाजसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कामं करत असताना तो येणारा किनकिन आवाज जो आहे तो सुद्धा या सुरांमध्ये मिसळून गेलेला असतो. आणि अशा पद्धतीनं आपण कानात प्राण आणून ऐकल्यावर आवाजांची दुनिया आपल्याभोवती फेर धरू लागते. आणि जर लक्षपूर्वक आपण ऐकलं तर हे सगळे आवाज जे असतात तर ते अगदी आपल्याला ऐकू यायला लागतात आणि आपल्या कानामध्ये ते आवाज जणू बसलेलेच असतात. हे सारे आवाज एकमेकांत कालवलेले असतात आणि सगळे आवाज जे असतात ते एकमेकांमध्ये मिसळून गेलेले असतात. वातावरणाला जिवंतपणा आणण्याचं काम जे असेल तर ते जणू हे सगळे सूर करत असतात. आपल्या मनात लसलसत्या सुरांचे पान आपोआप अंकुरलेले असते आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे सूर अशा पद्धतीनं आपल्या मनामध्ये रुजलेले असतात की जणू या सुरांना आपल्या मनामध्ये अंकुर फुटायला लागलेले असतात. आपलं मनही मग आपोआप या नानाविध सुरांच्या संमेलनात तरंगत जातं आणि आपलं मनसुद्धा या आवाजांमध्ये इतकं मिसळून जातं, त्यालासुद्धा इतकं आवडतात या सगळे आवाज की त्या विविध प्रकारच्या सुरांच्या संमेलनामध्ये आपण सुद्धा कधी त्या ठिकाणी एकरूप झालो ह्या सुरांशी हे आपणालाही कळत नाही. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या आनंददायी सुरांमध्ये आपला दिवससुद्धा गावाकडचा अतिशय छान जातो आणि आपला संपूर्ण दिवस जो आहे तर तो अशा प्रकारच्या सुरांनी सुरू होतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद जो आहे तो ग्रामीण भागामध्ये राहत असताना आपल्या जीवनाला मिळत असतो. म्हणजेच ग्रामीण जीवनामध्ये हा निसर्गाच्या सानिध्यामुळं वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज असतील, वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असताना येणारे आवाज असतील, याच्यातून एक वेगळ्या प्रकारचं संगीत जे आहे तर ते निर्माण झालेलं असतं. आणि असं हे आनंददायी संगीत आपल्या मनाला सुद्धा आनंद देत असतं. आणि याच सगळ्या सुरांचं वर्णन अतिशय सुंदर प्रकारे या ललित लेखामध्ये लेखक डॉक्टर द. भोसले यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला हा पाठ नक्की आवडलेला असेल. आज आपण या पाठामध्ये इथेच थांबणार आहोत. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.